बाई काढायलास ए तू ठेव ग तिथं काम मल्ली बाई ठेवा अद्या सगळं अंगावर उडतंय ग तिकडे पाठी जा जा पाठी जा जा पाठी जा आले लगेच सांग काय आहे घाण झालाय एकदम काय दीदी काढाले ना परी दीदी आहे ती आजूची दीदी फुलं विकाय चालल्या फुलं विकते ना दीदी अय्यो हा कशी बसली बघ आद्या हात तोडलास की काढायचा हात हात काढायचं बेटा अजून हात तोडलेला नाही बेटा हात काढायचे अजून हा हात तोडलेला नाही आता दीदी ड्रॉ करणार आहे थोडा वेळेचं मच्छर यायला लागलेत चित्र काढायला सांगितले का हे मग अभ्यास नाही काय 2 दिवसाचा अभ्यास आहे ना परवा नाही अभ्यास काय झाला काल तर काय सुट्टी होती परी गेलेली भाषण काय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन होतं तिथं तिचं भाषण होतं तिथं गेली ती नंबर नाही आला पण भाषणाला जाऊन आले मच्छर भरपूर यायला लागले नाराज झालेली पण तिथपर्यंत जाणं सुद्धा एक हे आहे ना हो हो घरात जाव्या चला चावेल चला घरामध्ये बाबा काय माहिती एवढा का वेळ झालाय तुला ऐक का 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 पण का फटाकडी लावली ग तिनं हात काढलीस का बघू इकडे दाखव की तिला दाखव की ग चांगला आहे तुला येतं का काढाय काय ते कसलं बोलतय ग आणूया आता आतमध्ये परी शाळेतून आता आली आहे रविवार आहे तरी पण शुक्रवारी शाळेला सुट्टी दिलेली तर आज रविवार आहे आणि रविवारची सुद्धा आज परीची शाळा होती कारण शुक्रवारी शाळेला सुट्टी दिल्यामुळे दिवस भरून काढायचे म्हणून सरांनी शाळा वगैरे ठेवलेली तर शाळेतून येताना परी मोठा पराक्रम करून आली आहे आता झाली जस्ट तर बघू शकता तिनं काय केलं पण तिच्या तोंडूनच ऐकूया बोला पराक्रमी मॅडम हे बघा शाळेत डान्स करताना पडले पण तिला भान सुद्धा नव्हतं म्हणे डान्स करताना काय झालं माझी बसलेली म्हणजे रविवारची कोण जास्त येत नाही आणि बसलेली हा आणि एक दीदी आहे अमृता दीदी म्हणून मग तिनं वक्तृत्व केलं तिचा 3य क्रमांकाला ओके मग तिनं वक्तृत्व केलं
आणि मग टीचर बोलले कोण काय जोक्स मारणार आहेत किंवा कोण काय स्टोरी सांगणार आहे, कोण काय डान्स करणार किंवा गीत पोवाडा असं काय तर तुमच्या इच्छेने. हा छत्रपती बघितली. मग म्हणजे आराध्या मॅमने 7वी ब आय केले. म्हणले तर डान्स करणार आहेस का? म्हणले नाही. मग टीचर बोलले कर की. मग नाहीतर तुझं वक्तृत्व बघ. म्हणले नको टीचर. मग नको टीचर, आता जरा घसा जरा झालाय, वाटलं तर डान्स करते, मग वक्तृत्व राहू दे. उठशील का जरा? वक्तृत्व राहू दे. मग टीचर बोलल्या ओके कर. मग अगोदर गाणं ऐकलं मदन मंचिरी, म्हणजे डान्स बसलेला पण थोडीशी काही स्टेप लक्षात राहत नव्हत्या. आणि ते नाचताना तिथे थोडीशी अशी फरशी झाली आणि मला माहित नव्हतं की त्या फरशी झाली. आणि मी एकदम अशी ती फरशी फुटेल आणि अशी जोशमध्ये नाचत होती. आणि पूर्ण चप्पल, म्हणजे चप्पलमध्ये असं चप्पल नव्हती, पूर्ण त्या स्टेजवरनं असं पूर्ण रक्त चालतं. आणि मला माहितीच नाही, मला भानच नाही, मी त्याच्यातच नाचायला. आणि डान्स झाला, मी खाली जाऊन चप्पल घालत होते तोपर्यंत टीचर बोलल्या बघा तिनं एवढं नाचलं आणि तिच्या पायानं रक्त येत होतं, तर तिच्यात तेवढे पेशन्स होते आणि तिनं नाचली, ह्याच्यासाठी काय होऊ द्या. मी फक्त रक्त खाली बघितलं तर पूर्ण जमिनीवर रक्त होतं. म्हणलं पायाकडे बघितलं तर अंगठ्यातनं पूर्ण असं रक्तच झालेलं. मग सर आले, सरांनी पाया पाणी दिलं. ते लईच हे होत होतं, जणत होतं. ते बसले, परत फर्स्ट एड बॉक्समधलं बँडेज घेतलं, लावलं आणि मग आधी लंगडत आलेली मी. आणि काय भेटलं? आणि मला टीचरांकडून सप्रेम भेट स्क्वेअर बुक भेटली. पण कशासाठी मला कळू दे ना. काय कशासाठी भेटली? मी डान्स केला. जरा हळू बोल ना. मग हळूहळू तुला वाढतो आवाज, मी तुला लय वेळा सांगितलं. आता आवाज येतो ना. ती उठलं. त्या संतस आता उठणारच आहे. पण झोपू दे ना. मग डान्स केला, त्याच्या म्हणून भेटली. छान, अतिउत्तम. पायाला लागून आणले ते पण अतिउत्तम. त्याच्या रस्ता पूर्ण पाणी चालतं. तू पण म्हण की पाय तुटला, माझा पाय तुटला. आद्याकडे तिला आद्याला जरा काय झालं ना, आद्याला जरा काहीतरी झालं ना, आद्या तेवढंच धरून बसते. मी पाय तुटला म्हणती, मला चालायला येईना, तेवढंच धरून बसते अशी आद्या. आणि आज आहे संकष्टी. पूजा वगैरे सकाळी केली आज. भरपूर म्हणजे भरपूर काम चाललंय माझं. आणि आता मी चहा ठेवला. हे बोलते चहा नको, कारलं ठेवलं शिजाय. आणि आज मी गव्हाची खीर बनवणार आहे संकष्टी निमित्त. आणि चवळीची म्हणजे सुकी चवळी भिजवून घेऊन त्याची आमटी बनवणार आहे. आता असं काही मी करणार आहे. आता पिल्लू झोपले, कधी उठते काय नाही. कारल्याचा कडू वास उतारला. शिजवून घेते मी कारलं. वाटलंच तुम्हाला मी नंतर. चला गाडी करा. हे असू दे ना, असू दे. बस जान्हवी बस. वाव, गाडी चालव आदू, गाडी चालव. अरे गाडी चालव आद्या, गाडी चालव. गाडी चालवा, गाडी चालवा. मारायचं नाही, नयन तसं नाही करायचं. अरे पडलं. अय्यो. कोण? आराध्या नको धरू बाळा कपड्याला, त्याला पकड. साई आला नाही ना, साई नाही, आधी नाही. आद्या गाडी चालव. अरे हा, तू
मागे बस, तू मागे बस. मग असू दे, मागे बस. बस. हा चला, गाडी कुठे चालली? झुकझुक गाडी कुठे चालली? नीट. गाडी कुठे चालली? पुण्याला ना? हा चला, गाडी चालवा. गावाला चालली. हा 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 हा, आई काम करते. पकडा पकडी नको, पडाल. पडला. हा करा झुकझुक गाडी. झुकझुक गाडी. असं गाडीतलं पडतात का? झुकझुक गाडी, आगीन गाडी. ते गाणं कोणतं? झुक 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 आगीन गाडी, दुरांच्या रेषा. तसं करा, काव्या तसं नको करू, तोंडात घास आहे तिच्या. मन झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी. पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. एखाद म्हणा की तुम्ही पण. येतं ना तुला जान्हवी? मग म्हणा लवकर. मामाच्या गावाला जा. हा चल बस तिथं. मग आदो झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी. पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जा. कोणाला मामा आहे? हाय ना मामा सगळ्यांना? हा मग गाणं म्हणा. हाय ना? तुझा पण आहे ना मामा? हा मग गाणं म्हणा की. होय मामाची. बापरे, सगळ्यांना 3-3 मामा आहेत? एवढे मामा आहेत? मग गाणं म्हण की, मामाच्या गावाला जाऊया. होय ना, मग गाणं म्हण, मामाच्या गावाला जाऊया. हा तसंच सरा. हा झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत. नयन गाणं म्हण की. तुला मामा आहे ना? झुक 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 आगीन गाडी, म्हण मामाच्या गावाला जाऊया.